नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चकली बनवण्याची सर्वांची वेगवेगळी पद्धत असते, परंतु पारंपरिक पद्धतीने म्हणजे आपण घरामध्ये जी भाजणी बनवतो परत त्याच्यापासून चकल्या बनवतो ही आपली पारंपरिक पद्धत आहे। नंतर मैद्यापासून ही चकली बनवली जाते, परंतु आपण जी भाजणीची चकली बनवतो त्याची सर मैद्याच्या चकलीला येत नाही, ती झटपट बनणारी चकली आहे। आता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात ही भाजणीची चकली बनवलेली आहे, अतिशय नाजूक दिसत आहे, काटेरी चकली बनवून तयार झालेली आहे। इथे आपण विकतचा मसाला चकली मसाला अजिबात न वापरता या चकल्या बनवलेल्या आहेत, दिसायला नाजूक झालेल्या आहेत। सोबतच इथं तुम्ही पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत, तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीच्या या चकल्या बनवून तयार होतात। अगदी बिस्किटासारख्या कुरकुरीत झालेल्या आहेत आणि नाजूकही झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये छोटे छोटे ट्रिक आहेत ज्या मी तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे। भाजणी बनवण्यासाठी आपण जे साहित्य वापरतो त्याचे प्रमाण जर योग्य असेल तर चकली अजिबात बिघडतच नाही। आता हे प्रमाण मी या वाटीने घेतलेलं आहे। आता ही वाटी आहे जर मोठ्या साईज मध्ये आहे, याच्या मापानेच मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। या वाटीने मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता, तांदूळ कोणता वापरण्याने चकली बिघडते वगैरे असं काहीच होत नाही। 2 वाटी तांदळासाठी मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी इथं आपण उडदाची डाळ घेतलेली आहे आणि उडदाच्या डाळीच्या अर्धा भाग आपण इथं मुगाची डाळ वापरलेली आहे, म्हणजे अर्ध्याला अर्धी वाटी इथं आपण मुगाची डाळ घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे सगळं साहित्य, म्हणजे की चकली परफेक्ट बनते। आता त्याच वाटीने आपण इथं अगदी अर्ध्याला थोडं कमी असं धने घेतलेले आहेत आणि मोठे 2 चमचे इथं आपण जिरे घेतलेले आहेत। आता हे जे सगळं साहित्य आहे ते अगदी आपण मोजून घेतलेलं आहे, त्यामुळेच परफेक्ट अशी चकली बनवून तयार होणार आहे। 2 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्ध्यापेक्षा कमी वाटी आपल्याला इथं मुगाची डाळ घ्यायची आहे। अशा पद्धतीचं सर्व साहित्य आपण आता अगदी खरपूस इथं भाजून घेणार आहे। भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम वरती ठेवायची आहे आणि जे जाड आपली कढई असते त्याचा वापर करायचा इथं भाजण्यासाठी। धान्य भाजून घेत असताना ते जळायला नको म्हणून आपण इथं जाड कढईचा वापर केलेला आहे। कढई मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायची आणि अगदी तांदळाचा रंग असा यायला पाहिजे त्याप्रमाणे आपण इथं तांदूळ भाजून घ्यायचा आहे। तांदूळ अगदी पांढरा शुभ्र असतो, त्याचा रंग थोडासा असा तांबूस झाला, लालसर रंग यायला लागला की तांदूळ भाजून झालेला आहे असं समजायचं। परत याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहे। हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, परंतु आपण इथं मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायची, जेणेकरून ती करपली जाऊ नये आणि त्याचा वास जळका चकलीला येऊ नये, म्हणून आपण इथं अशा पद्धतीने मीडियम गॅसच्या फ्लेमवरती लालसर रंग येईपर्यंत डाळ भाजून घ्यायची। नंतर गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आणि उडदाची डाळ भाजायची। उडदाची डाळ भाजण्यासाठी जास्त आपल्याला इथं वेळ लागत नाही, पटकन भाजली जाते। त्याचप्रमाणे मुगाची डाळ ही भाजण्यास जास्त वेळ लागत नाही, अगदी थोड्याच वेळामध्येच पटकन भाजल्या जातात ह्या डाळी। याच्यामध्ये जास्त वेळ आपल्याला फक्त हरभरा डाळ भाजण्यासाठी आणि तांदूळ भाजण्यासाठीच लागतो। अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आहे ते अगदी परफेक्ट असं भाजून घ्यायचं। आता इथं आपण शाबू घालणार आहे। साबुदाणा आपल्याला थोडासा अर्ध्या वाटीलाही कमी वापरायचा आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ मापून घेतलेले आहेत त्या वाटीने अर्ध्या वाटीलाही कमी आपण इथं साबुदाणा घेतलेला आहे। इथं मी छोट्या वाटीच्या मदतीने अर्धी वाटी घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात आपल्याला इथं पोहे घ्यायचे आहेत, जे आपण कांदे पोहे वापरतो तेच इथं मी घेतलेले आहेत। दोन्ही सम प्रमाणात आपल्याला इथं घ्यायचं आहे, साबुदाणा आणि पोहे। आणि नंतर याच्यामध्ये आपण धने भाजून घेणार आहे। जेही आपण याच्यामध्ये साहित्य वापरणार आहे ते सर्व साहित्य आपल्याला इथं भाजूनच वापरायचं आहे। धनेही आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती अगदी वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर त्याच कढईमध्ये गॅस बंद करून आपण थोडेसे जिरे भाजून घेणार आहे। साहित्य पुरे होतं चकलीच्या भाजणीसाठी। अशा पद्धतीनं भाजणी इथं तयार केलेली आहे आपण। 1 किलोची ही भाजणी आहे, अगदी परफेक्ट प्रमाणात इथं मी तुम्हाला दाखवत आहे। थंड झाल्यानंतर आपण ही गिरणीवरून दळून आणणार आहे। परफेक्ट अशी भाजणी आपली तयार झालेली आहे। भाजणी दळत असताना गव्हाच्या दळणावरती अजिबात दळून आणायची नाही, नाहीतर चकल्या मऊ पडण्याची शक्यता जास्त असते। आता इथं दळून आणलेलं आहे पीठ, अगदी बारीकसं असं दळून आणलेलं आहे। याच्यामध्ये काही वेगळं वगैरे आपल्याला दळायची गरज लागत। रेग्युलर आपण गव्हाचं दळप करतो त्याचप्रमाणे आपण इथं चकलीचंही दळून आणलेलं आहे। याच्यामध्ये लागणारं साहित्य आपण घालणार आहे आता पिठामध्ये। लसूण घेतलेला आहे भरपूर सारं आपण इथं, त्याचबरोबर आपण इथं काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, ज्याच्यामुळे रंग येणार आहे छान चकलीला। आणि तिखटपणा येण्यासाठी आपण जे रेग्युलर घरामध्ये लाल चटणी वापरतो, तिखट चटणी तीच वापरलेली आहे। ओवा मोठे 2 चमचे घेतलेले आहे। हिंग आणि हळद इथं मी अर्धा चमचा घेतलेला आहे। हिंग थोडा जास्त वापरायचा आहे।
इथं आपण विकतचा मसाला कोणताही वापरणार नाही, त्यामुळे घरगुती मसाले जे आहेत ते परफेक्ट प्रमाणात वापरावे लागणार आहेत। आता तीळ घेतलेले आहेत मोठे 4 चमचे। आता तेल घेतलेलं आहे ते आपल्याला कडवून घ्यायचं आहे। पहिल्यांदा तर एक छोटी वाटी आहे त्या मापाने आपण इथं तेल वापरणार आहे। आपण ज्याप्रमाणे आता अशी वाटी आहे तुमच्या घरात सगळ्यांच्या घरी असणार आहे त्याचप्रमाणे आपण इथं मोजून घेतलेले आहे। तेवढे वाटी आपल्याला 1 वाटी तेल लागणार आहे। आता तेल कडवण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती, तोपर्यंत आपण जे मसाले घेतलेले आहेत ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तर रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे। तिखटपणासाठी आपण इथं जी रेग्युलर घरी वापरतो ती चटणी वापरत आहे मी। याच्यामध्ये आपण कोणताही विकतचा मसाला अजिबात वापरलेला नाही, चकली मसाला वगैरे, म्हणून आपण इथं सगळं साहित्य घेतलेलं आहे। ओवा घेतलेला आहे, तीळ घेतलेले आहेत, तिळामुळे छान दिसतात चकल्या। हाताने थोडा आपल्याला असं क्रश करून घालायचं आहे, त्यामुळे फ्लेवर छान येतो ओव्याचा। आता सगळे मसाले आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार इथं मीठ वापरायचं आहे। मी 2 चमचे मिठाचा इथं वापर केलेला आहे। आता चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता, परंतु इथं मी 2च चमचे घातलेला आहे। लसूण अगदी बारीक इथं चेचून टाकायचा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पेस्ट करूनही घालू शकता, जेणेकरून आपण ज्यावेळेस चकली गाळणार आहे त्यावेळेस साच्यामधून चकलीमध्ये लसूण अडकू नये अशा पद्धतीने आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची। आता जे सगळं साहित्य आहे ते मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये। याच्यामध्ये आपण कडवून घेतलेलं तेल ओतणार आहे, त्याच्या आधी मसाले जळू नयेत म्हणून आपण इथं पिठामध्ये मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने आता सगळं साहित्य आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। कडलेलं तेल ओतायच्या आधी आपण पहिल्यांदा इथं चेक करून घेणार आहे। तेल ही आपल्याला मीडियम गॅसच्या फ्लेमवरती कडवून घ्यायचं। गॅसच्या हाय फ्लेमवरती जर तेल कडवून घेतलं तर त्याच्यातून धूर निघायला चालू होतो आणि पिठामध्ये तेल टाकल्यानंतर पीठ जळल्यासारखा वास येतो, म्हणून गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच तेल कडवून घेणार आहे। आता इथं तेल कडवून घेतलेलं आहे, पहिल्यांदा तर चेक करून घ्यायचं केवढ्या प्रमाणात आपल्याला गरजेचं आहे। अशा पद्धतीनं जर तेलामध्ये पीठ टाकल्यानंतर लगेच आपल्याला इथं असे बबल्स यायला लागले की लगेच आपलं परफेक्ट असं तेल कडलेलं आहे समजून घ्यायचं आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। सगळीकडे पसरून दिल्यानंतर आपल्याला तेल पिठाला सगळ्या लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे तेल। आता मिक्स करून घेणार आहे, हाताला भाजू नये याच्यासाठी आपण इथं आता उलटण्याचा वापर करून अशा पद्धतीने पीठ आणि तेल मिक्स करून घ्यायचं। सगळ्या पिठामध्ये परफेक्ट असं तेल व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। प्रत्येक पदार्थाची एक स्टोरी असते असं म्हणायलाही काही हरकत नाही। चकल्या बनवत असताना आपल्याला जोपर्यंत आपण सारख्या त्या बनवत नाही तोपर्यंत आपल्याला चकली काय परफेक्ट जमत नाही। ज्यावेळेस आपण त्या सारख्या बनवतो, प्रॅक्टिस होतं, तर आपल्या परफेक्ट चकल्या बनायला सुरुवात होते। मग याच्यामध्ये आपल्याला मेजरमेंट वगैरे करत बसायचीही गरज लागत नाही। सहज अगदी आपल्या हातामध्ये ते माप बसलेलं असतं, त्या प्रमाणात आपण सगळं साहित्य वापरतो आणि परफेक्ट अशा चकल्या बनवून तयार होतात। हे चकलीचं काम थोडं किचकट असतं, म्हणजे याच्यामध्ये अगदीच योग्य प्रमाणात सगळं वापरायला लागतं आणि बनवण्याची पद्धत ही अगदी परफेक्ट असायला लागते, म्हणजे चकल्या अगदी परफेक्ट बनतात। आता इथं पिठामध्ये अशा पद्धतीचे बॉल्स तयार झाले की परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। याच्यामध्ये उकळलेलं पाणी आपण वापरायचं। ज्याप्रमाणे भाकरी येत नाहीत त्यावेळेस आपण उसळ घेऊन भाकरी बनवतो, त्याचप्रमाणे इथं आपल्याला चकलीच्या पिठामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी वापरायचं। आता ज्या प्रमाणात आपण इथं कडलेलं तेल वापरलेलं आहे तर पीठ असं सुटसुटीत झालेलं असतं, त्याला थोडासा चिकटपणा यावा याच्यासाठी आपण इथं उकळलेलं पाणी वापरणार आहे। त्यामुळे अगदी चिकटसर पीठ होतं, आपल्याला मळायला अगदी सोपं जातं आणि चकल्या बनवत असताना त्या तुटतही नाहीत। अगदी परफेक्ट असा आकार येतो, हाताने उचलून तुम्ही सहज तेलामध्ये टाकू शकता। अशा पद्धतीच्या चकल्या बनवून तयार होतात। म्हणून पहिल्यांदा तर इथं तेल कडवून वापरलं की अशा पद्धतीनं अगदी उकळलेलं पाणी आपण इथं वापरायचं आहे। आता पाणी वापरतानाही आपल्याला अगदी कणिक मळतो आपण चपातीची, तसं नाही करायचं। ज्याप्रमाणे आपण उसळ घेऊन भाकरीला पीठ अगदी दाबून ठेवतो त्याचप्रमाणे इथं आपण वापरणार आहे पाणी। थोडं पाण्याचा वापर करायचा। इथं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात अशा पद्धतीचं पीठ थोडंसं असं फडफडीतच पीठ असतं। गरम पाण्याचा वापर करून अशा पद्धतीनं थोडं फडफडीत पीठ बनवून घ्यायचं आणि ते एका पातेल्यामध्ये अगदी असं दाबून प्रेस करून पीठ असं दाबून ठेवायचं, जेणेकरून आत गरम पाण्यानं असं मस्त पीठ फुललं जातं आणि चकल्या अगदी खुसखुशीत होतात। ही पद्धत तुम्ही जर फॉलो केली तर चकली तुमची कधीच बिघडणार नाही। अगदी तुम्ही कधीही चकल्या बनवा आणि कशा पद्धतीनेही बनवा, चकली अजिबात बिघडणार नाही। आता अशा पद्धतीनं थोड्या वेळानंतर आपण आता इथं तुम्ही एक समजा अर्धा तासानंतर चकल्या बनवायला घेतल्या तरीही काही हरकत नाही। पीठ दाबून ठेवलेलं आहे, अर्धा एक तासाने जरी बनवायला घेतल्या तरी काही प्रॉब्लेम होत नाही। आता मी तर 1 तासाभराने चकल्या बनवायला घेतलेल्या आहेत।
भाकरी बनवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने अगदी हाताने मर्दून पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे इथं चकल्या बनवण्यासाठी ही मळून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला कोमट पाणीच वापरायचं आहे। कोमटपेक्षा थोडंसं गरम असलेलं पाणी इथं वापरायचं, त्यामुळे अगदी चिकटसर असं पीठ होतं आणि चकली गाळत असताना अजिबात तुटणार नाही किंवा तेलामध्येही विरघळणार नाही। अशा पद्धतीची चकली आपल्याला बनवून घ्यायची। आता पीठ मळत असताना भाकरीला ज्याप्रमाणे मळतो त्याचप्रमाणे इथं मळून घ्यायचं आहे आणि मळत असताना मात्र थोडंसं सैलसर पीठ झालं पाहिजे। अगदी घट्ट असेल तर चकली अगदी अशी कुडकुडीत होईल आणि जर पातळ झालं तर चकली तेलामध्ये विरघळेल, म्हणून अगदी परफेक्ट असं पीठ इथं मळून घ्यायचं। चकलीचा साचा आपण ज्यावेळेस वापरतो त्याची जी चकती असते चकली बनवण्याची अगदी स्टार आकाराची हवी, म्हणजे त्याला मस्त अशा काटेरी चकल्या बनून तयार होतात। त्याचं आपण चेक करून घ्यायचं। जे आपण चकली बनवतो त्यावेळेस आपल्याला जी चकलीची चकती असते ती योग्य असेल तर चकल्याही अगदी काटेरी बनून तयार होतात, परंतु आपण असं करत नाही, त्याच्याकडे आपलं लक्ष सहजासहजी जात नाही। आपला सगळा फॉल्ट पिठामध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण शोधत बसतो। चकली बनवत असताना जर साचा जो आहे त्याची चकती जर आपली मोठी असेल, चकलीची चकल्या गाळत असताना त्या मोठ्या मोठ्या होतात आणि भाजतानाही वेळ लागतो, आपल्याला अंदाजच लागत नाही की केवढ्या प्रमाणात चकली भाजली पाहिजे। मग त्यावेळेस आपण काय होतं, जर चकली भाजायला थोडंसं जर लवकर गडबड झाली तर चकली अगदीच मऊ पडते, तुम्ही कितीही परफेक्ट प्रमाण घेतलं तरी। परंतु परफेक्ट असं चकलीचं जे साचा आहे त्याची चकती असेल अशा पद्धतीची तर अगदी योग्य अशी चकली बनून तयार होते। त्याला काटेही व्यवस्थित परफेक्ट येतात, त्यामुळे दिसायलाही सुंदर दिसते आणि भाजायलाही पटकन भाजल्या जातात। म्हणून चकलीचं जे चकती आहे ती अगदी नाजूक असणारी आपण बघून घ्यायची। ही एक परफेक्ट अशी चकलीची महत्त्वाची टीप आहे। या पद्धतीने जर चकली बनवली म्हणजे त्याची चकती परफेक्ट असेल तर चकल्याही परफेक्ट अशा बनतात। आता इथं तेलामध्ये अगदी कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये चकल्या सोडायच्या, म्हणजे काय होतं त्या अशा पसरत नाहीत किंवा विरघळायलाही चान्स राहत नाही। तेल जर जरासही थंड असेल तर चकल्या अगदीच मऊसूत होतात किंवा त्या अगदीच कडकडीत होतात नंतर आपण जास्त वेळपर्यंत भाजल्या तर। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका। अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता असे बबल्स यायला कमी झाले, चकल्या तळाशी गेल्या की परफेक्ट खूप भाजलेल्या आहेत असं समजून घ्यायचं।